नमस्कार श्रोते हो, दीपक रगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची तुणतुण ही कादंबरी. आज भाग दुसरा. 15 दिवस उलटले तरी तो फिरकलाच नाही. साधं दर्शनसुद्धा नाही. चंपा अस्वस्थ झाली. खाण्यापिण्यावरचं तिचं लक्ष उडालं. तमाशात काम करायलाही ती टाळाटाळ करायला लागली. साऱ्यांनी तिची समजूत घातली, पण ती कोणाचंच ऐकेना. एकटीच बसून राहायची, खिन्नपणे विचार करायची. तो कोण, कुठला, ना नाव ना गाव. असाच आला 2 वेळा, चैत्रातल्या लिंबाऱ्याच्या मोहरलेल्या वासासारखा. खोल काळजात रोतून बसला. सामान्य माणसाला न परवडणाऱ्या भेटवस्तू देऊन गेला. एकदा शेंगदाणे सगळं ती अशीच उन्हात बसली होती. मोकळे केस उन्हावर सुकत होते. टेपवर लावलेल्या कॅसेटमधलं स्वतःचंच गाणं ती ऐकत होती. टेपवरून बोट फिरवत बोटातल्या अंगठीत नजर गुंतवत होती. काशी आलीच जवळ तिची आई. पाठीमागे येऊन बसली. अजूनही अंगाला दारूचाच भपकारा येत असलेला. अगं, काय स्वतःचंच गाणं पुन्हा पुन्हा ऐकतेस? जीवाला तेवढंच समाधान. उठ, राते बी उपाशीत झोपली आहेस. निदान आज तरी थोडंसं खा. मला भूक नाही. का? अगं, कोण कुठला खोळा त्याच्या पायात अनपाणी सोडलं वय? आई, उगा वाद नगं घालू. जा तू आता. हानी ना थोबाडात. रोज नवं नखरं धावती आहे. अरे जगात काय तू एकटीच तर नाहीस वय? रोज नव्या गावापणी 17 पित्र भेटणार. प्रत्येकासाठी उपाशी राहायचं म्हणलं तर मरचीन एक दिस. एवढं कुठं आहे माझं भाग्य? जा की तू. कशी येत नाही तेच बघते मी. आईने तिला फरफटत नेली, ताटावर बसवली. जेव आता, नाही तर ठाशील नारड्यात. पण माझ्यावर एवढी सक्ती का? साऱ्यांना नाही सारखा आहे. तू माझी पोरगी असलीस तरी शेवटी तमासगिरी नाही. तू अशी भरकटली तर बाकीचे पोरी बी बिघडते. मला तमाशा मोडून वाघ्या मुरळीचा फड काढायला लागन. चंपानं रडतच अर्धी भाकरी खाल्ली. उठली, पुन्हा दगडावर जाऊन बसली. आज सारा तांडाच निवांत होता. कुठंच कार्यक्रम नव्हता. कोण पुस्तक वाचत होतं, कोण गाण्याचा रियाज करत होतं, तर काही पोरी तंबूत नाचाची प्रॅक्टिस करत होत्या. काही पुरुष खाण्यावर पालथे पडले होते. सर्जा ढोलकीवाला चंपाजवळ पुन्हा पुन्हा घुटमळत होता. चंपा, माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि माझ्या आईवर सुद्धा. नाही नाही नाही. अरे बिनाकलीच्या गाढवा, कुत्रीव सुद्धा तू जीव टाकशीन असा माणूस आहे. लय नाकानं कांद नग सोलू. माझ्या जीवावर तमाशा चाललाय होय. हे आय मोर बोल बरं. बोलीन की बोलीन. काय भेटू काय तेच नाही. चल, आज ना उद्या मी लगीन लावणार आहे तुझ्याशी. तिकडं मसनात जा की लगीन लावतोय. ठीक आहे, बघतो कशी बोर्डा नाचते ती. गाणंच पाडतो तुझं. अरे पाडाय मी बोर्डा उभी तर राहायला पाहिजे. अरे जा रे नाकटे, दम देतोय. आता हिथं आपण थांबलो होतं. ही भडकू पोर आपल्या थोबाडात वाजवले. सर्जानं वळखलं तसा तो उठला. वाटातल्या वाटात बुटपुटत गेला. पोरी आल्याच कडं बसल्या. ढोलकीवाल्याचा अंदाज घेत म्हणल्या, आकासाहेब काय म्हणला का किरड्या? हलकट आहे ग. निस्था हलकट नाही, महा हलकट आहे त्यो. राती या शेवंतीच्या हातरुणात आला होता. मग हाणायचं नाही बाई धरून. दाढीला धरून पिरगाळला तसा वापाळ आला. 7-8 जणींनी हाणला चिपलीने. बरं झालं आईच्या कानावर घातलं का? नाही. पोटाचा सवाल आहे अक्का. त्यासनी काय हो, कमवून बसले ती. एखाद्या वक्ती बंद बी करतीन तमाशा होय. आणि बंद करून खाईल काय? माती का दगड? कॉन्ट्रॅक्टरचं कर्जच आहे 60,000. कर्ज म्हणजे? तुम्हाला नाही कळायचं. मज हजारानं रुपये मिळतात, पण मधलीच गाबडी खात्यात. ही रोज 50 रुपयाची दारू प्याणार. कशाला फिटतंय कर्ज? पोरी उठल्या, कपडे झाडत म्हणाल्या, आम्ही चाललोय जांभळं खायला. कुठं ग बाया? ते काय तिकडं व्यादाडात.
मग अशी गावातली पोरं खिस्सं भरून घेऊन आली. आईला विचारलं का तुम्ही? नाही विचारलं. तुम्ही चला की संगट. बसून तरी काय करते मी? चला की. वड्याच्या कडेनं दाट जांभळाची झाडी, नुसतं गावरान जांभळाचं, पानागणी काळं बोर घसोळ. किती खाऊ किती नको असं एकीला झालं. कसा तुम्ही बोरडाव का नाचत नाही? अगं माझं मनच नाही लागत. अहो तुम्ही नाही म्हणल्यावर आम्हाला बी चुकल्यावानी होतं ना. कांतीला विचारा की. अहो ते ढोलकीवाला संधी घावल तिथं डोळं घालते. बाईसाहेबांच्याकडं तर तक्रार करायची सोयच नाही. नादान माणसं ग. लयच हात घावी यायला लागला ना द्यायच्या गाडीतनं ढकलून. अहो तुम्ही हाय म्हणून आम्हाला जरा आधार आहे ताईसाहेब. काय घाबरायचं नाही ग. फुकट कोणी काय काम करत नाही. पगार घ्यायचा, नाचायचं. वाद न घालता दिवसाला गाठ मारायची. उद्या कोणचं गाव आहे? बारामती आहे उद्या. बागायतदाराचं गाव. भलतं पब्लिक रसिक. तुम्ही काम कराल का उद्या? उद्याचं उद्या बघू. 15 दिवस नाचली नाही तर अंग कसं भरून आल्यावानी झाले. लय नका जांभळं खाऊ, घासा धरण. उद्या बोरडाव वाट लागल आवाजाची. चलूया. आणखीन कोणी बाजीराव आला म्हणजे नसती भांडणं. चला ग. आणि काय ग राणी कुठं आहे ग? अहो त्या जरा तापल्यागत झाल्या आहेत. बया मग सांगायचं नाही बाई मगाशी. ती धावत राणीजवळ आली. तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणली, अगं किती तापली आहेस? गोळी बिळी घेतली का नाही? वय घेतली. अर्धा तास झाला. आता बरं वाटतंय. यार वाट सोडा. जावा जावा चला. तिला जरा आराम करू द्या. चला. चंपा तिच्याजवळ बसून राहिली. राणीची नजर तशाही स्थितीत अंगठीवर खेळली. कधी केली ग अंगठी? अगं केली नाही, त्यानं दिली. आवडली? मग मला बी हवी असली अंगठी. अगं हीच दिली असती, पण त्याची तेवढीच आठवण माझ्याजवळ. मी कुठं मागची? आईला सांग ना माझ्यासाठी करायला. तिला काय, तिला दारू असली की दुसरं काय लागत नाही. राहू दे ग. किती बी केलं तरी आहे ती. मगाशी माझ्याजवळ रडत होती. का बाया? अगं तू तमाशात काम करत नाही ना म्हणून. आता मी बी आजारी. उद्या काय होयाचं बारामती देव जाणं. काय होत नाही ग. पब्लिक येतं ते आपल्यासाठी नाही येत. आईचं नाव ऐकून तिने काय टिकवलं नाही ते सोडून दे. पण माणसं चांगल्या गोष्टी नाही विसरत ग. गाड्या बारामतीत शिरल्या तेव्हा दुपारच्या 2 वाजल्या होत्या. आपल्याच मस्तीत पसरलेलं ते कुर्रेबाज गाव जणू तमासगिरांची वाट बघत होतं. टरारत पळणाऱ्या मोटरसायकलवर बागायतदार झुलत होते. स्टँड जवळच्या पटांगणात गाड्या थांबल्या आणि बाग्यांनी गर्दी केली. त्यांना बाजूला करता करता सगळ्यांची दमछाक झाली. चंपानं दत्ताचा फोटो काढला. त्याची फुलं वाहून पूजा केली. हात जोडत म्हणाली, माझा साजन मला भेटू दे. त्याच्या नावानं प्रत्येक गुरुवार करीन. काय मागतेस ग देवाला? अगं घाबरू न ग. हाय तुझी मी. असं होय. मला वाटलं. काय वाटलं तुला? नाही काय नाही गा. आई उभी का? तू बस की. काशी जवळ बसली. पोरीच्या मोकळ्या केसातनं हात फिरवत म्हणली, अगं बाया किती खराब झाली ग तू. मला नाही तसं वाटत. अगं किती ढिल्या झाल्या बाया चंबरच्या. का केळी खा, उपासाला चालतात केळी. माझा उपास आहे हे तुला कसं काय माहिती? अगं पोरी गेली 15 दिवस मी काय डोळं झाकून मावरती आहे काय? त्यात गुरुवार आल्या पूजा म्हणल्या उपास असणारच ना. खा केळं खा, शपथ आहे. सुटली मन. खाल्ल्यावर मग म्हणेन मी. मायली की कधी नाही तर गप्पा मारायला लागल्या. आई आज व्यवस्थित होती. चंपाला उगाच चाकरीत गाडल्यागत वाटलं. पाठीवरनं हात फिरवत काशीनं विचारलं, राग गेला का? अगं कधी आलता? खोळी कुठली? हे बघ आज झाशीची राणी हा वग लावायचा आहे. मी बी काम करणार आहे, तू बी करायचं. अगं पण राहिला तिकडं राजाच्या लेकीच्या स्वयंवरात. हिथं नाही. तू झाशीच्या राणीचं काम करायचं. अगं पण मला जमन का? 50 वेळा केलं आहेस की. काय अवघड आहे त्याच्यात? घोडा बी बघाय सांगितलं एकट्याला. हे बघ आई, आजचा दिवस मला सोडून कुठला बी वग लाव. लय झालं तर लय 2-4 गाणी म्हणेन. अगं तुझ्या जीवावर तर असलं वग चालते. गेल्या 15 दिवसात आमची काय फरफड झाली आम्हाला माहिती.
आई मला नाही जमणार ग. का? सरजेशी भांडण झालं का? छान नाही नाही नाही, मी तर थोबडा बघायला मागत नाही त्याचा. अगं खोळे ढोलकीवाला असला म्हणून काय झालं? माणूस गुणी आहे, तुझ्यावर जीव आहे त्याचा. 3 वर्ष झाली तुझ्यासाठी बिन लागण्याचा राहिला आहे. बया मग त्याला मी काय करू? अगं सांभाळून घे त्याला. येत्या वैशाखात लगीन लाव त्याच्याशी. त्या परिष्टारकाखाली आडवी होऊन जीव देईल मी. एवढं कसलं माद चढले ग डोळ्यावर? मूत ढोसले ग दारू डोसतंय ते. अगं मी सोडाय सांगते की त्याला. अगं पण तुझा एवढा आग्रह काय? अगं त्यो गुन्ही आहे आणि मला बी लेकीची काळजी आहे की. मार थापा, यात तुझा स्वार्थ आहे. माझा कसला ग स्वार्थ? म्हणजे सरजेशी मी लगीन लावलं तर सोय माझी नाही होणार, सोय तुझी होणार. नरड दाबीला टवळे. आता कसं झटलं? अगं तू ढोलकीवाल्याला भाड्या बनवून ठेवलं हे सगळ्या फाडाला माहिती. आता जीभ लांबवची तर ब्लेडच्या पानानं कापून काढन. पटत असन तर राह, नाही तर लाग चालायला. उठली काशी, गेली फणकाऱ्यानं. अर्धी बाटली ढकलून दिसेल त्याच्यावर राग काढायला लागले. सगळेच हसल्यासारखे गपगुमान कामाला लागले. दिवस मावळायच्या टेपणाला चंपा नखं काढत बसली होती. एवढ्या तर रकटे चहा घेऊन आला. चहा घ्या अक्का. चहाचा कप घेताना सहज तिचं लक्ष त्याच्या खिशाकडे गेलं. टपाल कोणाचं आहे खिशात? अयो ते ध्यानातच नाही बघा. इथं आले आले पोस्टमन दिलं तर टपाल तुमचंच आहे की. मला कोण टपाल पाठवणार बाबा? बघू. तिने टपाल फोडलं. तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याचंच मागे 2 वेळा भेटला होता त्याचं. नाव नाही काही नाही, पण जणू वळणदार अक्षरातून बोलत होता. कुणाचं आहे? आहे गोपूच्या नानीचं, माझ्या मावस बहिणीचं आहे. काय म्हणतोय संसार त्यांचा? काय नेहमीचं रडगाणं. नवरा पितो मारतो. तिने टपाला ब्लाऊजमध्ये खोचलं. चहा पिता पिता ती मोहरली. हळूच उठली. आईजवळ आली. आई, अगं चुकलं बरं का माझं. काय ग? आई, अगं तू लावत झाशीचं वग, मी करील काम. सारं पब्लिक जिंकती का नाही बघ. अगं पण मगाशी तर मागाचं सोड ग आई. कधी कधी येते डोक्यात सनक. टाळकं फिरल्यागत मग काहीतरी बोलून जाते मी. पोरगी एकाएकी खुललेली बघून काशी खुश झाली. साऱ्यांना बोलवून म्हणली, झाशीचाच वग लावायचा आहे, तयारी करा. ते पोस्टर कुठे? लावून टाका बाहेर. अगं चंपा, एवढं सफरचंद खा. अगं पोरी, तू सुखी तर मी सुखी. नुसता पैसा म्हणजे सुख नाही. चंपा मोहरली होती. तिचा लाडका साजण येणार होता. तिचं कौतुक करणार होता. तिला भेटणार होता. गेले 15 दिवस धरलेला अबोला जणू मोकळा होणार होता. ती खूप काही बोलणार होती. जीवाचा सौदाच करणार होती जणू. पोरगी वळणावर आलेली बघून काशीला काय करू काय नको असं झालं होतं. तिने स्वयंपाकाला हाक मारली. काय आज काय बेत केला आहे जेवणाचा? काय नेहमीचा वांग भाकरी बटाटा. ते समद बाजूला ठेवा. मटण आणा 12-14 किलो. फारमास स्वयंपाक झाला पाहिजे. कोण पाहुणं यायचे काय जेवायला? अरे नाही रे बाबा, आपल्या कलाकारच नाही केव्हा चांगलं जेवण मिळणार. आणि चंपा कुठे? त्या बसल्यात ना तिथं चोपडी वाचत. तिला एकटीला बसू द्या, त्रास देऊ नका कोणी म्हणावं. वय वय. ड्रेपरीची व्यवस्था ठेवणाऱ्याला तिने बोलवलं. 2 घोट मारत म्हणाली, सामान तयार आहे ना सगळं? आहे ना, इस्त्री बिस्त्री टाईट आहे. आणि सर्जेराव कुठे आहेत? ते गेलेत गावात. ड्रेपरी पुन्हा एकदा नीट तपासून बघ. काय कमी जास्त झालं तर सांगितलं नाही म्हणशीन. नाही नाही, काळजी करू नका हो तुम्ही. इकडं भल्या दांडग्या हंड्यात मटण रटरटायला लागलं. बाहेर पब्लिकनं गर्दी केली. स्पीकर दणाणायला लागला. तंबूत स्टेज सजायला लागलं. गाणी कडकायला लागली. रात वाढत चालली. गर्दी तंबूत मावेल का नाही या विचारानं काशी देगावकरणीचं ऊर धडकायला लागलं. तिकीट पाडणाऱ्यांची तारांबळ उडाली. 3 पुढारी डायरेक्ट कलाकारांच्या तंबूत घुसले. या की. रामराव देवगावकरीन. बोला की, काय काम काढलं? आम्ही पुढारी माणसं. हे चेअरमन, हे सोसायटीचे सेक्रेटरी आणि या लोकल कमिटीचे अध्यक्ष. बरं बरं, काय काम काय काढलं? आमची 40 माणसं आहे ती. बेनबॉ भटाच वाढायची. बसा की बसा. रकटे चान बाबा.
चहा पिता पिता पुढारी पोरी निरखायला लागलं. किती पोरी आहे ती? हां 16 आहे ती. आबा बाबा बाबा बाबा, सारं गोकुळच खोडून आणलं आहे म्हणा की. शंकरराव तेवढी आपली भेट द्या बाईसने. एकानं पिशवीतनं रमचं बाटलाट बाहेर काढलं. काशीबाई पुढं ठेवलं. घ्या घ्या. अहो हे कशाला आणायचं? घ्यावं. अरे बारामती म्हणजे काय खानापूर तालुका नाही. इथं उसाला नोटा लागतात, कपाशीला चावल्या पावल्याची बोंडं लागतात. घ्या घ्या. म्हणजे कलेव भरतच प्रेम आहे म्हणायचं तुमचं? मग आमसने कलावंत माणसं आवडतात. उद्या मुक्काम आहे ना. हां आहे ना, या निवांत गप्पा मारू. जरा पोरींची ओळख झाली असती म्हणजे बरं झालं असतं. नाही आत्ता मेकअपमध्ये गुंतल्यात त्या. उठूया आपण आता, 9 वाजल्या. काशीच उठली म्हणल्यावर तिने धेंड उठली. त्यातला एक मिसीवर नमूद फिरवत म्हणला, आमची 40 माणसं सोडाय सांगा तेवढी. हा. काशी तडक बायकांच्याकडे गेली. नेहमीच्या सूचना देत कलाकारांच्या तंबूत शिरली. रकटेला म्हणाली, अरे तेवढं आकारामला बोलिव का? आता बोलिव म्हणल्या बोलवा पळ चल. आकाराम आलाच, कानावर मफलर आवडत. काय बाईसाहेब? हे बघ तेवढी त्या जॅकेटवाल्या पुढाऱ्याची 40 गाबडी फुकट सोड. अहो एवढी माणसं फुकट? बाप जालमात कवा इकत खायचं माहिती का त्यांना? जाऊ दे मरू दे, भूताचं देणं दिलं म्हणायचं. अहो पोलीस बी मध्ये मध्ये धडपडतात. जाऊ दे मरू दे, धडपडू दे. पुढाऱ्या पारास ते परवडलं. आणि गर्दी काय म्हणते? अहो कानात वर करायला लागणार आहे. हे बघ नाही माणसं मावली ना तर गण गवळण झाली का कानात टाका काढून. रक्कड मोकळं पटांगण आहे जा. तिकडं गणगवळण सुरू झाली. हलगी तडकायला लागली. सुरत्यांनी आवाज उंचावले. थिएटर पॅक झालं तशी पैशाची पेटी सावरत राणी आलीच. आई यो आजचा काढला. बया मॅनेजर कुठं गेला? ते काय आहे तिथं, त्यांनी दिली पेटी. तू तुझ्या कामाला जा. हो मॅनेजर या बसा. फटाफटा नोटांची पुडकी मोजून मॅनेजर पेटीत टाकायला लागला. 6,000च्या पुढं गल्ला गेलेला बघून ती हसली. नका पुढं मोजू, ठेवा, काय तोट्यात नाही आपण. त्या पेटीत नोटा घाला, पेटी लावा, किल्ली हेकडं आणा. हां जावा, खोड्याच्या 2 बाटल्या मागवा. तमाशा रंगत चालला. काशी रममध्ये गुंतत चालली. मटणाच्या घमघमाटानं सुखावली. तंबूतल्या लखलखीत लाईटीत एखाद्या महाराणीसारखी जरीकाठी पातळने सोनती आरामात पीत बसली. बसल्या जागी तिच्या पायातले घुंगरू खणखणायला लागले. आगीचा लोळ फरारत यावा तशी चंपा स्टेजवर आली. ताकी 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 हे तोहफा सिनेमातलं गाणं गात ती गोलाकार नाचत प्रेक्षकांना चेतवायला लागले. त्यांच्या ताफ्यातला कोवळा पोरगा तिला साथ द्यायला लागला. लाईटिंग झकपकू लागलं. पब्लिकनं शिट्ट्या मारून तंबू डोक्यावर घेतला. माणसं मावत नाही येत असं बघून आकारामनं कानात वर केली. फुकटे घुसले आणि शिट्ट्यांचा जोर जास्तच वाढला. कोपऱ्यातला तांबडा चौकटा शर्ट एकदम उठून उभा राहिला. जीव खाऊन त्यानं सिटी फुकली तसं चंपानं नाचता नाचता त्याच्या नजरेचा वेध घेतला. तो तोच होता, पत्र लिहून येणार असल्याचं आगाऊ कळवणारा, टेपवाला, अंगठीवाला. चंपानं मनातल्या मनात त्याला मुजरा घातला आणि पुन्हा पायाची भिंगरी केली. लाकडाचं बोर्ड दणकायला लागलं. काशीचं डोळं कौतुकानं भरलं. पोरीच्या पायात नुसती घुंगरू नाही, त्या घुंगरात वीजसुद्धा आहे. आत येता चंपाला काशीनं छातीशी कावटाळलं. कांशीलाव बोटं मोडली. तुझी दिष्टच काढायला हवी बाया. अगं हे बारामतीचं पब्लिक आहे, साधंसुद्धा नाही. चांगलं वाईट त्यासनी लय लवकर कळतं. आवडला मला तुझा नाच. अरे रक्टेच्या चहान चंपाला. चहा पिऊन तिने लगेच कापडं बदलली, नवीन घातली. साहेबा सूनसाठी ती तयार झाली. काशी घोट मारत म्हणाली, थांब जरा तू, मी जरा पब्लिकला हसवून येते. मध्येच बतावणीसारखा संवाद टाकत काशीनं पब्लिक खुळं करून सोडलं. मांदळ हसवलं. चंपाच्या गाण्यासाठी झकास वातावरण तयार करून ती माघारी वळली. अंधार झाला आणि हिरवा तांबडा प्रकाशाचा पट्टा स्टेजवर वळायला लागला. आलीच चंपा, आपली रूपाची दौलत उधळत. साहेबासून वाढत गेलं आणि तरण्याबाण कार्ट्यांनी सिट्ट्यांचा पाऊस पाडला. काही मध्येच उठून नाचायला लागले. डोळ्यांना 40शी लावून आलेली म्हातारी माणसं मराठी गाण्याची वाट बघायला लागली.
कोणीतरी कोणाला तरी ढोसलं तसं 2 पुढारी आलं. आत कलाकारांच्या तंबूतच आलं. काय हिंदी गाणे लावली हा, जरा मराठी होऊन द्या मराठी, लावणी होऊन द्या लावणी. ताज आला वाढ बघतोय, नाही तर माससनी फितवल, पैसे परत मागायला लावल. काशी काही बोलायच्या आत चंपा ठसक्यात म्हणाली, तुम्हाला मराठीच पाहिजे ना, बसा जाऊन तंबूत. बोर्डावरचं गाणं संपलं का लावणी सुरू करते. ती हळूच संगीतवाल्याजवळ गेली, कानात काहीतरी सांगून आली. कधी नव्हतं तर ढोलकीवाल्या सर्जेरावाच्या कानात तोंड घातलं. तोही खोलला. फेटा उडवत म्हणाला, काय काळजी करू नको चंपा, तुकडंच 3 मिनटं वाजवतो, पब्लिक गार करून टाकतो. तिने चटकन नऊवारी साडी नेसली, झळकणारी, निळ्या रंगाची, तांबडा बॉर्डर असलेली. आईच्या पाया पडली. ढोलकीच्या तारावर सणानत बोर्डावर आली. सोंगाडी तयार होतेच. तिच्या रूपावर भाळल्यागत ते टावकारून बघत राहिले. तशी ती पदराचा त्रिकोण करून फणकारा मारत म्हणाली, काय मागं मागं वळून बघताय, मला काय पदर आलाय का नुकता. आणि हेच गाणं तिने सुरू केलं आणि इतकं भन्नाट म्हटलं की तिच्या गाण्याला, नाचाला टाळ्या मिळाल्या. सगळं थिएटर तिने झणाणून सोडलं. एवढा गारठा पण कुठल्या कुठे पळाला. माणसं म्हणायला लागली, पब्लिकनं काय बी म्हणा, पण असली नाची कवा जन्मात बघितली नव्हती. अरे काय नाचती. बॉर्डाची फळकुटं कशी जाग्यावर राहत्यात कोणाला माहिती. वग सुरू होणार म्हटल्यावर 10 मिनिटाची सुट्टी झाली तशी माणसं पांगली, कापडं झाडत आजूबाजूला झाली. चंपाचा शोध घेत तो आत घुसला. डायरेक्ट चंपाजवळ पोचला. नमस्कार. बसा की, मागाशी बघितलं तुम्हाला. हां, पत्र मिळालं. पत्ता कसा माहिती होता. बारामतीला आज तमाशा आहे, माहिती होतं ना, कालच टपाल टाकलं होतं पोस्टात. आणि 15 दिवस कुठं होता. सांगतो, चहा मिळाला तर बरं होईन बघाल, बालता गारठा जाणवतोय. चहा पीत गप्पा रांगल्या तेवढ्यात काशी आलीच. अगं कवा व्हायची तयार, वागायला फक्त 10 मिनटं टाईम आहे. अगं आई आत्ता होते 5 मिनटात. आणि काय हो, तुमचं काय काम असतो सारखं सारखं. काय नाही, सहज आलतो, चलतो आता. हां ठीक आहे, वग संपले हो, भेटा बरं का. त्यानं काशीलाही नमस्कार घातला. तशी चंपा हसली. काशी काही बोलली नाही. उगाच नजर पाडत म्हणली, यो पोरगा काय पिच्छा सोडन असं वाटत नाही. याड वाईट तमाशाचं नाही बरं का, बायकांचं. कशावरनं म्हणते आई. अगं माझ्या तर पायात 11 पाटील बाद झालं आहे. एकदा तर एक मंत्री बोलला होता, पेपरवाल्याने राळ बाहेर काढली तसा आला वटणीव. चंपा तयार झाली. आपल्या पोरीच्या रूपाकडं काशी खुळ्यागत बघत राहिली. ढोलकीवाला सर्जा आला, हातात 4 मिठाचे खडे घेऊन. जाम पिला होता. चंपा, एकदा कडकडून भेटावं असं वाटतंय बघ. मग तिकडं आईला जाऊन भेट की. सुंदर बायकासनी राग शोभून दिसतो. थांब जरा, 4 मिठाचे खडे उतरून टाकू दे, उगा फालतूची दिष्ट लागायची. त्यानं मीठ उतरल्यागत केलं आणि आपल्याच तोंडात टाकलं. चल. कुठं. अगं 3 पुढारी वाट बघतात तुझी. त्यासनी म्हणावं मी मोकळी नाही, तुमच्या संगड बाता माराय. अगं लोकल पुढारी आहेत, कारणाशिवाय याप नग मागं. ती हातातली तलवार नाचवतच गेली. तलवारीनं रामराम घालून आईजवळ बसली. पुढारी लाळ गळस्तवर कौतिक करत होतं. वाघाचा टाईम झाला तशी काशी म्हणली, उद्या भेटू. भेटू भेटू भेटू, सकाळचं आमच्याकडं जेवल्याशिवाय गाड्या हलवायच्या नाहीत. उद्या दुपारी पुण्याला कार्यक्रम आहे, पाहिजे तर आठवण म्हणून एखादं साखरेचं पोतं पाठवा. पाठवू की पाठवू, काळजी करू नका. तुम्हा मायलिकीसनी 2 इरकली नेसून पाठायचा विचार होता, पर तुम्ही पोत्यासोबत पाठवा किती इरकली, जाताना नेसून जाऊ आम्ही. राम राम, या आता. हात जोडल्यागत बगळ्यागत डोळं हलवत तिघं बाहेर पडले. तशी चंपा हसली. आईला म्हणाली, येडताकच एक बया, 12 गावं फिरायची तर समजा करायला लागतंय. तमसगिराची आबरूची किंमत पब्लिकला काय ग. वग भलताच रांगला. चंपानं उभी केलेली बेंदरकर झाशीची राणी बघून माणसं चॅट झाली. पहाटे 3 वाजले वग संपायला. चंपा कपडे बदलून मेकअप पुसत होती तेवढ्यात तो आला. तिच्या हातात हात देत म्हणाला, लय वाटतंच झालं बरं का काम.
अहो का हो वाईट म्हणता तुम्ही? चांगल्याला चांगलंच म्हणावं. बसा. आता तरी नाव गाव सांगा. सांगतो पण एक अट आहे. सगळ्या अटी कबूल आहेत, सांगा. 5 मिनटं बाहेर येता का? तिने मान हलवली, त्याच्या पाठोपाठ बाहेर पडली. अंधारात गडप झाली. त्यांनी तिला जवळ घेतली, तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला, चंपा, मला खूप आवडते तू. नाव काय तुमचं? माझं नाव बाजीराव. राजेवाडीचं आहे मी. बाप भला मोठा या इनामदार आहे. रखेली ठेवली त्यांनी माझ्या आईच्या मृत्यूनंतर. बापरं, अवघड मामला आहे. पटतं का दोघांचं? नाही ना. दारू आणि बाई याच्यावर पैसे उडवणाऱ्या त्या बेशरम माणसाला माझा तमाशाचा नाद नाही आवडत. आश्चर्यच म्हणायचं. चंपा, एक विचारू का? विचारा की. लगीन करते का माझ्याशी? थेट माझ्या गावाकडं जाऊ आपण. पैशाला कमी नाही. 10 एकर जमीन माझ्या नावावर आहे. आपण शेती करू, आरामात राहू. आणि तमाशा सोडायचा? तसं वाटलं तुला तर नवीन फड उभा कर. इथं काय तो बदमाश ढोलकीवाला आणि तुझी प्याताडी आई. तुझ्या गुणाचं चीज व्हायला पाहिजे चंपा. किती छान बोलताय तुम्ही. त्याने तिला मिठीत घेतलं. तिचं सुगंधी यौवन त्याला पेटवायला लागलं. तशी ती त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, माझी तयारी आहे लग्नाला, पण काय आता? आईचा विरोध आहे. तिचं म्हणणं मी ढोलकीवाल्या सरजाबरोबर लगीन लावायला पाहिजे. कशाबद्दल? त्यात आईची बी सोय. सगळा घाणेरडा प्रकार हो. एक कराल का? माझ्या आईलाच विचारा ना डायरेक्ट. लग्नाला मागणी घालू का? म्हणाव चंपाशी मी लगीन करतोय. आणि तिने नकार दिला तर? माझा होकार काय आहे असं समजा ना. चल, त्या कोपऱ्यावरच्या टपरीत चहा मारू. भूक लई लागली. मला बी लागली ना. दोघांनी 2 चिवडा खाल्ला, वर एक लाडू रगडला. नुसत्या दुधाचा चहा पेत 5ची नोट हॉटेल वाड्यापुढं ठेवली तसा म्हातारा म्हणाला, अरे असल्या गुणी पोरीचं पैसे घ्यायला मी काय येडा नाही आहे. अरे काय नाचे, काय काम आहे. बाई, ह्या म्हाताऱ्या डोळ्यासनी दुसरं डोळं फुटलं बघा. घ्या सिगरेट घ्या. आहे माझ्याकडं आहे. मग बेस आहे. बाई, हे मालक आहेत का तुमचे? चांगलं आहे, चांगलं आहे. साहेब, गुणी बायको मिळाली तुम्हाला सगळा महाराष्ट्र जीव वावळून टाकल. दोघेही हसले. म्हाताऱ्याला रामराम घालून बाहेर पडले. मास्तारा खंदील दाखवत 5 पावलं पुढं आला. चंपा त्याला खेटत म्हणली, आता कुठं जाणार अंधारात? काय, हे तर लाजला खोली बुक केली. मोटरसायकल आहे आपली. देवाच्या दयेनं चांगलं आहे. हे पाकिट ठेवा जवळ. कसलं? आहे गरिबाची भेट आहे. नका आणखीन लाजवू. चला जीवन जावा. नाही नको. तुमच्यातल्या तुमच्यात वाद नको. कसला वाद? तुम्ही विचारा ना आईला. वय म्हणन नाही तर नाही म्हणन. अगं पण प्रेम करायचं तर घाबरायचं कशाला? केवळ व्यवहार म्हणून विचारायचं. आपल्याला जे पटन ते करायचं. भलते हुशार आहे तू. कितवी शिकली? 7वी नापाशी. परीक्षेलाच बसली नाही तर 5 कशी होणार? दोघं हसली. तंबूत आले तेव्हा पानं वाढली होती. कलाकारांच्या पंक्ती बसल्या होत्या. सगळे तिचीच वाट बघत होते. आल्या आल्या काशी खेकसली. अगं किती उशीर. म्हणलं का नेली पुढाऱ्याने उचलून. अगं आहे मी म्हणजे काय कोंबडीचं पिल्लू नाही. एकेकाला सुपारीवाणी कमरेला लावीन. या बाजीराव, या जीव या जरा. बाजीरावला बघून काशीनं नाक मुरडलं. पण चंपी खिदळत म्हणाली, आज मटण आहे, नेब्बार रस्सा प्यायचा. कोण काय म्हणतंय ध्यान द्यायचं नाही. रगटे जरा वरची तर्री आण झणझणीत. आणि साहेबासनी नळकुटबी वाढ 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 र तू वाढ. चंपा बाजीरावला जवळ घेऊन जेवत होती. आज त्यांनी कामच इतकं चांगलं केलं होतं की बोलायची कोणाची टाप नव्हती. पिसपिसणं कुजबुजणं सुरू होतं, पण तोंडावर कोणी बोलत नव्हतं. ढोलकीवाला सर्जा मात्र तांबारलेल्या डोळ्यांनी बघत होता. खुनसी खोंडागत तर्राटणी देत बघत होता. काशीचंही काही चालत नव्हतं. चंपा रस्से पे डोळे मिचकवत बाजीरावाला म्हणाली, का लाजताय काय? हाना की दणकून. हे शेवंता, जरा गरम भाकरी आण ग पाहुणेसनी. तुम्ही बी घ्या की. तुम्ही नाही, तू म्हणायचं. अगं घे, मग मी बी घेतो. तिने त्याच्या आग्रहाखातर भाकरी घेतली. आपल्या ताटातल्या 2 फोडी त्याच्या ताटात टाकत म्हणली,
पोट भरून जेवा. तमासगिरीच्या पंक्तीची निदान आठवण तरी राहीन. उद्या कुठं? उद्या सातारला हजरी माळाव. येणार आहे का? बघू नंतर बोलू. जेवण झाल्यावर त्यांनी सिगरेट काढली. चंपाला म्हणाला, जरा काशीबाईसनी बोलू, बघतो तुकडा पडतोय का. जरा शिस्तीत घ्या, ओगा वाद न ग. काय आहे, समधीच पिलेली आहेत. मग काय खात्यात की काय मला? एकटा झोप उडवल मी सगळ्याची. अहो जरा हळू, ऐकल कोणीतरी. ती आईला बोलवायला गेली तसा खांद्यावरच्या टावेलानं हात पुसत सर्ज्या थोबाड्यावर खाऊ का गेळो असा राग धरून तिथं आला. कोणचं गाव म्हणायचं पाहुणं? आम्ही घेतलंच. काय नोकरी विक्री आहे का नाही असं आपलं ओंडगेगत हिंडत फिरतोय का? तुझा बाप मला खायला घालतो का रे? सर्जा बावरला, मनातनं टर्रकला. सावरून घेत म्हणला, नाही तसं नाही, जेव्हा बघावं तेव्हा चंपाच्या वासा वाजता म्हणून. मला ती आवडते, येतो भेटाय मी. पर तिचं लगीन ठरलंय. कोण म्हणतं? मी म्हणतो ना, माझ्याशी ठरलंय. शहाणा असेल तर नाद द्या सोडून. हे बघे, मी काय करायचं माझं मला कळतं. माझ्या गावात येऊन मला शहाणपणा नाही शिकवायचा. कोणाला दम देतोय? हाडं मऊ करल. उठलाच बाजी. सर्जाचं नरडं धरत म्हणला, नाळके, तोंडावरची माशी उडते का तुझ्या? हक्कात तंबू जाळून टाकाला मी. बघेल मग फौजदार माझं काय करतोय ते. लेका तुझ्यावाने डालगे माझ्या उसात दारी धाडतात. काशी आलीच धावत. तिने दोघांनी बी बाजूला केलं. कुणाचंच ऐकून न घेता बाजीराववर खवळली ती. कशाला आला हो तुम्ही इथं? मी चंपाला भेटायला. ती काय चौकात धंदा करणारी वेश्या नव्ह? पुन्हा पाय ठेवला तर याद राखा. का बंदी आहे का कोणाची? हे बघा, तमासगिरणी अशा उघड्यावर नाही पडलेल्या. पैशाचा आम्हीच दाखवून भुलवायला बघतो का? एवढी रेत नाही सोडली मी एका महत्त्वाच्या कामासाठी तुमच्याकडं आलो आहे. कसलं काम आहे? फटकानं सांगायचं आणि फुटायचं बघायचं. रिकाम्या गप्पा माराय मोकळं नाही आम्ही. मी मागणी घालायला आलो चंपाला. लगीन लावणार आहे तिच्याशी. सारीच गांगरली. कुणाला काय बोलावं समजाना. सर्ज्या काशीकडं वासून बघायला लागला तशी काशी हात झाडत म्हणली, आईबापाला पाठवा बोलणी कराया. तुम्ही कशाला आलाय? आईबाप मेलंय माझं. मग गाव बी गेलं का पाण्याखाली? लय वाद वाढव नका. वय किंवा नाही ते सांगा लवकर. शहाणा हसला तर घरी जावा. देवाच्या पाया पडा, गुमान झोपा. चंपीचं लगीन ठरलंय सर्जेशी. तशी चंपी धावली पुढं. हात ववळत म्हणली, कावा ठरलंय का? ह्या ढोरावर लगीन लावायला गू खात नाही मी. तुझी तू लगीन लाव, नाही तर पाठ लाव. माझ्या नादाला लागायचं नाही. चंपे टवळे काय सिंग फुटली काय तुला? वय फुटली. उलट बोलती घतकाळी. सर्ज्या नेवडून टवळीला घाल बांधून नखरं धावती. सर्ज्या मोहर झाला तशी चंपीनं त्याच्या थोबाडीत आणली. मग कशाला येतोय अजून मोहर? ती बाजीचा हात धरत म्हणली, तुम्ही जावा, देव हाय आपल्या पाठीशी, माझी काळजी नका करू. बाजी निघाला, पण जाताना खिशातनं चाकूचं पातं काढत म्हणाला, मी जातोय, पण का शिताय? चंपाच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर याद राखा, सगळा तमासगिरीत तांडाच कापून टाकल मी. एवढ्या माणसातही तिच्या गालाचं चुंबन घेत तो भरारला. चंपानं सामान आवरायला सुरुवात केली. एकाएकी काय झालं कळलं नाही, पण सर्जानं तिचं तोंड टॉवेलनं आवळलं. काशीनं लाथा घातल्या. मनाचं समाधान होईपर्यंत मारली. मुक्या मनानं मार सोसत चंपा पडून राहिली. काशी बायकांच्यावर खेकसली. खबरदार, तिला कोणी मदत केली तर हाकली नेकी केला. कोणीच काहीच बोललं नाही. बापाईगडी तर वाचा बसल्यावानी गप्प झाले होते. मनातनं हळहळत होते. राणी सगळं शांतपणे बघत होती. तमाशा सोडून परक्या पुरुषाशी लग्न करायचा चंपाचा निर्णय तिलाही पटला नव्हता. तरीही ती चंपाजवळ गेली. हळूच तिच्या तोंडावरचा टॉवेल सोडला, हातपाय सोडले. चंपाला रडू आवरेना. मला बांधलं म्हणजे गप बशील मी असं वाटलं काही हसनी? अगं तू बाया शांत राहा, नाही तर आई आणखीन चिडन. काय करून करेल, मारलच ना. माझं काय चुकलं का? वय तुझं सगळंच चुकलं आहे. अगं मजा कर, प्रेम कर, लगीन कशासाठी? म्हणजे राणी, तुला बी माझं वागणं पटत नाही? रीतीला सोडून नसतं तर पटलं असतं. म्हणजे तू बी आईच्याच वंजळीनं पाणी पिणारी. जा, तोंड दाखवू नको.
अगं जाईन कशी? तू पळून बिळून गेली तर? हां, म्हणजे आईनं माझ्यावर ध्यान ठेवाय पाठवलं म्हण की. काय समजायचं आहे ती समज, पण हे खूळ टकोऱ्यातनं काढून टाक. तू नको चापटणं हलवू, माझं सुख मला कळतंय. कृपा कर, पुन्हा माझ्याशी बोल न गं. राणी फक्त मनातल्या मनात धुमसत राहिली होती. श्रोते हो, हा होता तुणतुणं या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.